ट्युशन शिक्षिका मुलाच्या फीससाठी घरी आली. तिने बाथरूममध्ये मुलाच्या पप्पाला बघितलं. तिने राजा बघून तोंडाला हात लावला. दुसऱ्या दिवशी ट्युशन शिक्षिकाने मुलाच्या पप्पाला घरी बोलून, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मुलगा 5व्या वर्गामध्ये गेला होता. विशालने विचार केला की त्याला आता ट्युशन लावले तर तो आणखी हुशार होईल. विशाल त्याच्या बायकोला म्हणाला की मुलाला ट्युशन लावून देऊ. विशालची बायको पण हो म्हणाली होती. विशाल बँकिंग क्षेत्रात नोकरी करत होता. त्याला वाटायचं की त्याचा मुलगा पण मोठा झाल्यावर चांगली नोकरी करेल. विशालला एकच मुलगा होता. गावापासून 2 किलोमीटर अंतरावर एक ट्युशन शिक्षिका ट्युशन घेत होती, ऋतुजा मॅडम. तिथे 20-25 मुले होती गावातील. विशाल त्याच्या मुलाला घेऊन ट्युशन शिक्षिकाकडे गेला आणि मुलाला ट्युशन लावले. ट्युशन लावून 1 महिना झाला होता. ट्युशन शिक्षिका ऋतुजा मॅडम एक दिवस सकाळी विशालच्या घरी आली ट्युशन फीससाठी. तिला काहीतरी अर्जंट काम होते, त्यामुळे ती फीससाठी विशालच्या घरी आली होती. ऋतुजा मॅडम विशालच्या बायकोसोबत बोलत बसली होती. नंतर मॅडम विशालच्या बायकोला म्हणाली, मला वॉशरूमला जायचं आहे, वॉशरूम कुठे आहे? विशालच्या बायकोने हाताने इशारा करून वॉशरूम दाखवलं. विशाल बाथरूममध्ये आंघोळीला गेला होता. त्याला आंघोळ करायला अर्धा तास लागत होता आणि आंघोळ करताना विशाल अंगावर एकही कपडा ठेवत नव्हता. वॉशरूमच्या जागी ट्युशन शिक्षिका बाथरूमकडे आली होती. तिने बाथरूममध्ये विशालला बघितलं आणि राजा बघून तिने तर तोंडाला हात लावला. विशालने ट्युशन शिक्षिकाला बघितलं, पण त्याला आता काय करावं काय नाही समजेना. तो तर तसाच उभा होता आणि ट्युशन शिक्षिका पण. विशालच्या बायकोने आवाज दिला आणि ट्युशन शिक्षिका लवकर तिथून गेली आणि विशालच्या बायकोला म्हणाली, मी जाते, मला एक काम आठवलं. तुम्ही ट्युशन फीस उद्या मुलाच्या पप्पाजवळ पाठवा. विशाल बाथरूमच्या बाहेर आला आणि म्हणाला, ट्युशन शिक्षिका गेली का? त्याची बायको म्हणाली, हो, तिने तुम्हाला उद्या फीस घेऊन बोलवलं आहे. दुसऱ्या दिवशी विशाल फीस घेऊन ट्युशन शिक्षिकाच्या घरी गेला. ट्युशन शिक्षकाच्या घरी गेल्यावर विशाल तिला म्हणाला, सॉरी, काल मला समजलं नाही तुम्ही कधी आलात. ट्युशन शिक्षिका विशालच्या अगदी जवळ बसली आणि म्हणाली, काल मी तुम्हाला जसं बघितलं तेव्हापासून मी तुमच्याकडे आकर्षित झाले. मला परत एकदा तुम्हाला तसंच. ट्युशन शिक्षिकाचं बोलणं ऐकून विशालला तर विश्वास बसेना की ती त्याला असं बोलते. ट्युशन शिक्षिका विशालला घेऊन बाथरूमकडे गेली आणि बाथरूमचा दरवाजा बंद झाला. दोघे आतमध्ये होते. 2 तासानंतर ट्युशन शिक्षिका आणि विशाल बाहेर आले. ट्युशन शिक्षिकाने विशालला तर तिचा बॉयफ्रेंडच बनवलं होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.